हिंदू कोड बिलसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रचंड विरोध सहन करावा लागला होता. त्या काळी महिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरासमोर आंदोलने मोर्चे केली होती. हिंदू कोड बिल 2 मध्ये निरनिराळ्या विषयावर क्षेत्रव्याप्ती बदल व तरतुदी केली होती. म्हणजे ते कलम कोणकोणत्या धर्मांना लावायचे व ते बदल तरतुदी त्यामध्ये होत्या. 17 सप्टेंबर 1951 साली हे बिल संसदेत मांडण्यात आलं व ते बिल मांडल्यानंतर त्या बिलाला त्या काळी जे सभासद होते, अनेक सभासदांनी त्या बिलाला विरोध केला. त्यावेळी ख्रिश्चन, हिंदू, मुस्लिम, शीख, जैन या लोकांनी प्रचंड विरोध करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितले की हे हिंदू कोड बिल आमच्या धर्मासाठी लावू नका. त्यामध्ये हिंदू प्रमुख श्याम मुखर्जी प्रसाद यांनी या बिलाला प्रचंड विरोध केला होता. पुन्हा लाल बहादूर शास्त्री यांनी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असे बोलले की बाबासाहेबांनी या बिलासाठी फार उतावळेपणा केलेला आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या सगळ्या जे लोक विरोध करत होते त्यांना चोख उत्तर देऊन चूप बसविण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. 2 वर्ष आपली प्रकृती ढासळलेली असताना, आपल्या प्रकृतीची पर्वा न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार मेहनतीने हे बिल तयार केले होते. आज भारतामध्ये 28 राज्ये, 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. त्यातील सर्व धर्मांच्या, जाती धर्मांच्या ज्या महिला आहेत त्या आज स्वाभिमानाने ताठमानेने जगत आहेत. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. आज कुणाचा 1 लाखाचा, कुणाचा 80,000चा, कुणाचा 50,000चा, कुणाचा 30,000चा मोबाईल प्रत्येक महिलांकडे, मुलीकडे आहे. आज महिला डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, CA, अकाउंटंट होत आहेत. आज पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक ह्या महिला आहेत, होत आहेत. काही तर आपले स्वतःचे हॉस्पिटल टाकलेले आहेत, स्वतःच्या कंपनी आहेत. काही महिला तर विमानाने प्रवास करतात, विमान पायलट आहेत. काही महिला बाहेर देशामध्ये स्थायिक झालेले आहेत. आज महिलांना जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य आहे, पोरगीचं स्वातंत्र्य आहे, प्रॉपर्टीमध्ये हिस्सा आहे. जगामध्ये स्त्रियांचं दुःख ओळखणारा जगात एकमेव महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आज बाळंतपणामध्ये भर पगारी रजा हा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे झालेला आहे. म्हणून स्त्रियांचा दुःख जाणता राजा म्हणले म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आज प्रत्येक स्त्रिया फिरायला जाण्याकरता पिकनिकसाठी जातात, पर्स घेऊन जातात. पण त्यांना त्यांच्या पर्समध्ये किती पाकिट आहेत आणि किती पैसे आहेत हेच माहीत नसते. आज राहणीमानामध्ये
सगळ्यात पुढे जर महिला आहे, हे सारे वैभव हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे त्यांना मिळाले आहे. पण आज आधार कार्डच्या ज्या महिला आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसला की त्यांच्या कपाळावर 12 वाजतात व कपाळावर आट्या पडलेल्या असतात. यामध्ये अपवाद आपल्या बौद्ध समाजाच्या महिला आहेत. या आधार कार्डच्या महिलांना थोडी तरी जाण्याची नाही, मनाची थोडी वाटली पाहिजे. तुम्ही तुमच्या बापाला जरी विसरले तरी चालेल, पण ज्याने तुम्हाला सोन्याने मडवलेलं आहे त्या बापाला कधीही विसरू नका. आज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारतात जर जन्मले नसते तर तुमचा उद्धार कुणी देवी देवतांनी केला नसता. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल जर मानले नसते तर आजही तुम्हाला तुमच्या पतीच्या आज्ञेवर अग्निपरीक्षा तुम्हाला द्यावी लागली असती आणि मरेतक चूल आणि मूल हे तुम्हाला करावे लागले असते. आंतरजातीच्या महिलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळायला आणखी किती वर्षे लागतील हा प्रश्न माझ्यासमोर उभा. 3-4 वर्षापूर्वी न्यूजमध्ये जी बातमी पाहिली होती, अफगाणिस्तानमधल्या महिला अक्षरशः रडत होत्या की आम्हाला भारतासारखे फ्रीडम हवे आहे. जर भारताच्या महिलांना हे सगळं सहजासहजी भेटलेलं आहे म्हणून त्यांना नाही महत्त्व कळत नाही. आज बाहेर देशामध्ये जगामध्ये मत अधिकार मिळवण्याकरता महिलाचे मोर्चा आंदोलन करीत आहेत. आज तुम्हाला मत अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक त्या चुटकीभर दिलेलं आहे. याचं महत्त्व ह्या भारतातील महिलांना कळायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार हिंदू, जैन, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन जोपर्यंत पृथ्वी हे सूर्य चंद्र तारे अस्तित्वात आहेत तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेबांचे आंबेडकरांचे उपकार कधी फिटणार नाहीत. एवढे अनंत उपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील महिलेवर केलेले आहेत. जन्म देणाऱ्या बापापेक्षा तुम्हाला सोन्यानी मडवून जीवन जगण्याकरता जो अधिकार दिलेला आहे तो बाप ग्रेट असतो. तो बाप म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे कधीही विसरू नका. भारतामध्ये आज हिंदू कोड बिलवर एक पुस्तक काढून 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना हे हिंदू कोड बिल विषयी माहिती दिली पाहिजे म्हणून भारत सरकारने हिंदू कोड बिलवर एक पुस्तक तयार करून प्रत्येक भारतामध्ये प्रत्येक शाळेमध्ये हिंदू कोड बिल बद्दल माहिती पुरवली पाहिजे. यासाठी आपल्या समाजाने बी पुढे येऊन एक काम केले पाहिजे. नमो बुद्धाय. जय भीम.